आपल्यासोबत आमदार बच्चू कडू त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। बच्चूजी, ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी तुम्ही नेहमीच प्रश्न उपस्थित करत असतात, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा घेऊन सुद्धा तुम्ही आंदोलनाला बसले होते, नंतर उपोषण तुमचं जे झालं होतं, मात्र सरकारकडून कुठेतरी शेतकऱ्यांसाठी सकारात्मकता पाहायला मिळत नाही आहे। आज अधिवेशनाचा पहिल्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, कसं पाहता? एकदम सकारात्मक हा नाही आहे असं म्हणता येणार नाही, पण काल जे 4-4.5 घंटेची मीटिंग झाली त्याच्यात किमान 5-7-10-12 मंत्री होते। त्यामध्ये त्यांनी हे कबूल केलं का अधिवेशन संपायच्या अगोदर आम्ही म्हणजे अधिवेशनातच आम्ही उच्चस्तरीय समिती जाहीर करेल आणि दिव्यांगाचा पगारसुद्धा। आता जेथपर्यंत समिती स्थापन होऊन चालणार नाही, आम्ही त्या पहिलेपासून आम्ही ठाम आहोत का तुम्ही कर्जमाफीची तारीख जाहीर केली पाहिजे आणि जेथपर्यंत तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागं नाही। त्याच्यासाठी 7 जुलै ते 14 जुलै आमची पदयात्रा आहे। पंजाबराव देशमुखांच्या गावापासून म्हणजे पापडवाडण्यापासून तर यवतमाळच्या पहिल्या आत्महत्येचं गाव आहे तिथपर्यंत, म्हणून आंदोलन आमचं काही संपलं नाही। तारीख जाहीर झाली पाहिजे, मानधन वाढवलं पाहिजे। काल ज्या बैठकीत आमचे 5-7 निर्णय झाले त्याचे शासन निर्णय निघाले पाहिजे। कडू साहेब, पण सभा ज्यावेळेला असते, अधिवेशन ज्यावेळेला असतं तेव्हा समिती असेल, निर्णय असेल ते होतात, मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा मग उपोषण वगैरे असेल ते करावं लागतं। मला वाटते हा पाठपुराचाच विषय आहे, कारण सरकारच्या मनात नसताना एखादी गोष्ट आपण करायला लावतो त्याला आंदोलनाची धार पाहिजेच असतं आणि ते आम्ही निर्माण करू। बच्चू कडूची या बाबतीत PhD आहे। आंदोलनात आम्ही आमचे एवढे आंदोलन आणि 182 शासन निर्णय करण्याचं काम बच्चू कडूनं दिव्यांगासाठी केलं, त्यातलं सातत्य कसं ठेवावं हे आम्हाला माहीत आहे। वारंवार तुम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज करत असतात, मात्र शेतकऱ्यांसाठी मागण्या मांडत असतात, मात्र कृषी मंत्री असतील किंवा आमदार असतील, सत्ताधारी आमदार असतील, हे मात्र शेतकऱ्यांबाबत जी वक्तव्य करतात त्याच्यावरून काय सांगतात? ते चुकीचं आहे। त्यांनी आता माफी मागितली, पण आता त्यांनी कान धरून माफी मागितली पाहिजे। एक शेवटचा प्रश्न, 2 ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येणार आहेत। एकीकडे जरी राजकीय स्तर ते एकत्र येत नसले तरी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले याचं अभिनंदन आहे। आणि जसे 2 ठाकरे 20 वर्षानंतर एकत्र होतात तसं आमच्या मजुरांनी शेतकरी शेतमजुरांनी एकत्र यावं, त्यांच्याकडून काही शिकावं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली।